कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मुंबईत निर्बंध आणखीन कठोर करण्यात आले आहेत। तर मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांना कलर कोड दिले जाणार आहेत। मुंबई पोलिसांनीच आता हे कलर कोड लावण्यासाठी सुरुवात केली आहे। तसंच या गाड्यांमधून प्रवास करणारे कर्मचारी हे खरंच अत्यावश्यक सेवांमध्ये काम करत आहेत का याचीही तपासणी आता करण्यात येणार आहे। तसंच कलर कोडचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। यामध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या गाडीसाठी लाल रंग, भाजीपाल्याच्या गाडीसाठी हिरवा रंग, तर अत्यावश्यक सेवेच्या गाडीसाठी पिवळा रंग असा कोड देण्यात आलाय। दरम्यान हा कोड म्हणजे 6 इंचाचं वर्तुळ असणार आहे। दरम्यान आपण पाहतोय वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी लाल रंगाचा कलर कोड असेल मुंबईमध्ये, तर भाजीपाला विक्रेत्यांसाठी हिरव्या रंगाचा कलर कोड असेल आणि अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या लोकांसाठीचा जो कलर कोड आहे तो पिवळ्या रंगाचा असेल। आता आम्ही सेल्फ डिक्लेअर्ड पासेसची योजना सुरू करतोय, जेणेकरून जी वाहने रस्त्यावर येतील त्या वाहन चालकांनी किंवा त्यांच्या मालकांनी ठरवायचं आहे की आपली गाडी आम्ही जे कॅटेगरायझेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये रेड पास, ग्रीन पास आणि येलो पास या 3 कॅटेगरायझेशनमध्ये आपली गाडी कोणत्या कॅटेगरीमध्ये येते त्याप्रमाणे त्या कलरचं स्टिकर त्या मालकांनी स्वतः किंवा ड्रायव्हरनी त्या गाडीला लावायचं आहे आणि गाडी रस्त्यावर चालवायची आहे। काही कलरचे स्टिकर्स, उदाहरणार्थ रेड कलर, ग्रीन कलर आणि येलो कलरचे स्टिकर्स आपण लावावेत। त्याचा उद्देश हाच आहे की रेड जो कलर दिला आहे त्याच्यामध्ये डॉक्टर्स, वैद्यकीय सेवा असणारे सर्व लोक, नर्सेस यांच्या गाडी व्हेकलवरती हे स्टिकर लावायचे। येल्लो जे असतील ते गव्हर्नमेंट सर्व्हन्स, इसेन्शियल सर्व्हिसेस, गव्हर्नमेंट सर्व्हिस किंवा PMC वाले कर्मचारी, त्याचबरोबर जे ग्रीन आहेत जे व्हेजिटेबल्स सप्लाय करणारे आहेत त्यांच्यासाठीचा हा ग्रीन कलर आपण 144 ऑर्डरनुसार मान्य दिलेला आहे।